कसे आहात? नमस्कार, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? आणि मास्क लावताय ना? सोशल डिस्टन्सिंग पाळताय ना? आणि हे सगळं सांभाळून हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या, लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, खूप छान वाटतं की कालच्या भागामध्ये आपल्या या नव्या कोऱ्या तुकडटवाडीच्या फार्म हाऊस मध्ये आपल्याला भेटण्यासाठी, आपल्याशी गप्पा गोष्टी करण्यासाठी महाराष्ट्राचे, भारताचे लाडके क्रिकेटर्स आलेले आहेत. सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. आणि स्वागत करूयात आपले कुटुंब प्रमुख स्वप्नील जोशी सर यांचं. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे तुकडटवाडीच्या आपल्या 30-30 प्रीमियर लीग कडे वळण्याची. कालच्या भागात आपण पाहिलेलं आहे तुकडटवाडीला चढलेला आहे क्रिकेटचा फीवर, आणि याच कार्यक्रमात सुरू झालेलं आहे सरपंचांच्या मुलीचं स्वयंवर. आता पाहूयात पुढे. 2 मासे तुम्ही उडवलेले, 2 वा वा 2 मासे उडवले. बघूयात आता तिसऱ्या बॉल मध्ये काय करतायत. एकूण मासे मोजणार आहे आम्ही, आणि मग तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जर उडवले तर हे तर मी स्वप्नात पण असं कधी म्हणजे मला वाटलं नव्हतं की भारताचे 2 क्रिकेटपटू माझ्यासाठी झगडत हा हा, चला झगडत बिगडत काय नाही येते. हा, एकदा आणखीन एक लास्ट बॉल. मांडायला 2 मिनिटं जातात, तुम्ही काय स्टंपिंगच्या मागे लागला. येस, आता तुम्ही तर सर स्कोअर केलेला आहे 2 मासे. आता बघूया तुम्ही काय स्कोअर करताय. जोरदार टायर तुरा म्युझिक. नाही, एक गेला. दया करा तुम्ही. अरे पाय लागला, मी काहीच नाही केलं. तुम्हाला लय उत्साह आला. काही ऍक्टिव्हिटी करू नका. हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तुम्हाला दिसत नाहीये का? तुमच्या जीवनाचा आणि त्यांच्या मरणाचा प्रश्न आहे. ओके, काका पाडू नका. कुछ करिए कुछ करिए. लास्ट चान्स. माझी इच्छा अशी आहे की टाय व्हावा. त्यांचा विचार करा ना, तुम्ही काय ट्राय करता. लास्ट बॉल बघायचं की आता तुम्ही जिंकणार का हे स्वयंवर. सारखं का पाडताय तुम्ही हे? कारण मला तिच्याशी लग्न करायचं. येस, तर आता एक तर गोष्ट झालेली आहे की जिंकलेले आहेत. मी वाचलो. म्हणजे त्यांनी बहुतेक मुद्दाम नेम नाही लावला असं त्यांचं म्हणणं आहे. असं दिसतंय. मला काय वाटतं यांनी तर ट्राय केलं, पण जे एक खतरनाक बॉलर होते आपल्याकडे जे आहेत निलेश सर, की उंची असलेला बॉलर. बघूया त्यांना जर हे टास्क दिलं तर ते काय करतील. आणि सर तुम्ही करा आज किपरिंग, जरा गंमत आम्हाला जरा बघायला आवडेल. येस सर, जरा सर तुम्ही एक करू शकता, वातावरण याच्यामध्ये निर्मिती जरा स्वयंवराचा क्लॉज नाहीये. जरा बघायला मजा येईल आम्हाला आज खूप दिवसांनी. जरा जोरदार टाळ्या. Yes, पहिला दोन टाकले ऍट अ टाइम 2 टाकले. लेफ्टी कुठे? अरे दिसत होत नाही लेफ्टनी. जवळ आलो. एक ओव्हर. स्पिनर तुम्ही ट्राय करा सर. स्पिनर आहेत सर, त्यांना एकदा एक चान्स बघूयात काय करतात. डॉक्टर जॅकेट काढाय फाटेला ते जास्त. जमला होता. डायरेक्ट थ्रो करा नाही. नाहीतर तिकडे ते लाडूचा डबा काढायला तयार झाले होते. तुम्ही लाडूचा डबा आणलाय, एखादा लाडू ट्राय करता का? वा 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 वा, मी बसण्याची विनंती करतो. अजून एक बॉलर आहेत ना, त्यांना ट्राय करूयात ना. या ना सर, जोरदार काय धवल साठी.
दिखला दे जिंदा है तू. कॅमेरामन टेन्शन मध्ये या बात भाऊला हे येतं हे आज कळलं महाराष्ट्राला. एवढं सगळं बघून माझ्या लक्षात आलंय की हा जो आत्ताचा आपला क्रिकेटचा गेम आहे हा टॅलेंटचा नसून नशिबाचाच आहे. बसायची विनंती करतो मी तुम्हाला. खतरनाक 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 वा 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 वा. निर्णय काय झाला आता? हा? निर्णय काय झाला तुमचा? नाही नाही एक सर राहिलेत ना अजून त्यांचं ट्राय तर बघायचं मला सरांचं. सरांना एक ट्राय बघूयात या गेम मध्ये सर काय करतात. ओय, ओय. क्या बात आहे. अनुभव अनुभव हे अनुभव. पडले म्हणजे तशी नाही पडली, ती आमची फीस जरा थकली होती इतक्या वेळची म्हणून पडली. वा 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 वा. झालं मनासारखं झालं झालं स्वयंवर. झालं? झालं. आता कुणाची करणार तिघांनी पाडलेले विचार करून घे. पण मला वाटतं सच्ची आपले हा, स्वप्नील सर. सरांबरोबर तुम्ही एकदा ट्राय करायला पाहिजे होतं. का बरं. कसं आहे हे सगळे कसं तुम्ही ह्यांच्याबरोबर लग्न केलं तर हे वर्षानुवर्ष दौऱ्यावर असतात, फिरतीवर असतात कायम. पण जर स्वप्नील सरांबरोबर तुम्ही लग्न केलं हा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कवळी लागेपर्यंत हे हितच आहे. कवळी लागेपर्यंत हा शो चालू राहणार असेल तर माझा प्रॉब्लेम नाही काही. कोणाचं कशाचं तर कोणाला कशात इंटरेस्ट. तर आता इथे मला वाटतं की पुढचे जे आपले सेलिब्रिटी आहेत त्यांना आता आपण आमंत्रित करूया. बंद करा बंद करा बंद करा बंद करा म्हणजे ना बंद करा. हे बंद करता का? हे काय चालवलंय? हे राहुल साहेब, बंद काय चाललंय? बंद कर. घोडा फेकून मारी. घोड्या गप्प बस नाही तर तुषारला फेकून मारी. बंद करा हे सगळं. काय काय बंद करा काय म्हणजे स्वप्नील जोशी यांना राजा राजा म्हणणं बंद करा. काय राजा राजा म्हणणं बंद अरे करा. गेले 3 आठवडे मी बघते तुम्ही त्यांना राजा 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 असं म्हणताय. अरे कुठले राजे आहेत हे आणि कुठं राज्य केलंय त्यांनी? प्रेक्षकांच्या हृदयावर. आणि सरकारने 7-12 मागितला म्हणजे प्रेक्षकांचा काय ECG काढून दाखवणार आहे तुम्ही त्यांना? नाही ते बरोबर आहे, प्रेक्षक त्यांच्यासाठी ते पण करतील, त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. अच्छा हो का? हा. मग ते राजे आहेत ना, मग मी पण राणी आहे. माझं पण राज्य आहे कुठलं. लपाछपीच. हा मग 3 महिने मी लपाछपीच खेळते कोणाबरोबर. घर मालका बरोबर. भाड्यासाठी मागे मागे लागलाय माझ्या, सापडतच नाही मी. काय जोक मारताय काय ते डोक्यावर काय घातलंय. डोक्यावर काय? अगं बाई, हे काय? अच्छा, मला वाटलं घरटाई की काय. नाही नाही टोपी आहे, टोपी आहे. हा टोपी आहे ना. हा मी आज इथे अंपायर म्हणून राहणार आहे. काय? येस मी अंपायर म्हणून राहणार आहे कोणी इथे. ठरवलंय. माझं मीच ठरवलेलं आहे. मी पंच आहे. आहे तर पंच फोडा आधी स्क्रिप्ट मधले. पंच आहे. काय म्हणे तर अंपायर होणार आहे. हिला ना काही कळत नाही सर गेम मधलं, मी सांगते तुम्हाला. नाही नाही मला सगळं व्यवस्थित कळतं. हे असं हे असं. हा? काय जाऊन ही स्वतःच्या मुलासाठी कॅरम बोर्ड घेऊन आली दुकानातनं आणि संध्याकाळी जाऊन तू परत केला सर. काय का त्या दुकानदाराला म्हणाली ह्याला 4 खड्डे आहेत म्हणून. 4 भोक आहेत म्हणून. 4 खड्डे होते त्याला. माझा मुलगा खेळता खेळता पडला असता म्हणजे खड्डे. अहो बाई तुम्ही डोक्यावर पडलात का? सोंगट्या असतात ना सोंगट्या, त्या जाण्यासाठी असतात ती भोक. सोंगट्या जाण्यासाठी असतात. हो. मग कशाला घ्यायचं तो कॅरम आणि सोंगट्या? सोंगट्या जाणार आणि परत सोंगट्या घ्या, परत जाणार. मी तुम्हाला सांगते हो गुचे भाऊजी, ह्यांना नका घेऊ हे अंपायर वगैरे. खरोखर तुम्हाला सांगते, ही बाई आहे ना, छोटी छोटी पोरं बिचारी ग्राउंड मध्ये खेळत असतात. त्यांचा बॉल जर हिच्या अंगणात आला तर ही विळीवर तो बॉल चिरते, त्याच्यात पाणी भरते आणि चिमण्यांना ते पाणी प्यायला देते. नका बनवू हिला अंपायर. नशीब अंपायर बनायचं म्हणते, कोच बनेन असं म्हणत नाहीये. हो बनणार आहे कोच, कोण. पण मी नाही. हा. माझा भाऊ बनणार आहे.
तिकडे बघतोय कुठं मारला म्हणून मिरकॉल. कसं आहे ते? बाळा आई बाबा नाही आली का सोबत? कोच आहेत हे कोच. कोच आहे मी. हे कोच आहेत. हे नाही ते कोचातून कापूस बाहेर येते तेवढाच दिसून राहिला हा. कसं काय कोच आहे? कोच आहे मी कोच. ग्राउंड वर जाऊ नका बाबा. काय? एक तर कोच कुठला आणि कॉक्रोच कुठला कळायचं नाही लोकांना. काही बोलायचं नाही. गल्ली क्रिकेट लीगचा मी ओपनर होतो. मला आजही बोलवतात ओपनर म्हणून. अजून अनुभव यायचा आहे तुम्हाला माझा. घेतला आम्ही मागच्या शूटिंगला पहाटे 5 पर्यंत तुझ्यामुळे शूटिंग चालू होतं. फार वाईट अनुभव आहे तुझा आम्हाला. हा असू दे तरी हाच कोच आहे. तुम्हाला माझ्यावर संशय आहे का मी कोच आहे म्हणून? नाही मी तुमच्यावर संशय घेतच नाही. मी फक्त पंच घेतो तुमच्यावर. बाकी काही गरज नाही. सबॉयस! ओ माय गॉड. इथे कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. फक्त माझं ऐकायचं. मी सांगेन तेच करायचं. अरे मी कैकांचं करिअर बनवलंय. रोज सकाळी 5 वाजता उठायचा. ते 4:45 जातात. मग 5 वाजता शटर हॉटेलचं बंद होतं. त्यामुळे 4:45 जातात. होय! लक्षात ठेवा. तुम्हाला योगा येतो? हो आलं ना, पण त्याला आज बाई बनवलंय. कोण? योगा सिरसट. काही होऊ शकत नाही काही होऊ शकत नाही. काही होऊ शकत. ओ माय गॉड. 70 मिनिट 70 मिनिट आहे तुझ्याकडे. तडपडला गेला असता पटकन तो. बरं आहे ना सर? 70 मिनट. इस 70 मिनट में मैं नहीं बताऊंगा कैसे खेलना. लक्षात ठेवा. तुमच्याकडे फक्त 70 मिनिट आहे. अबे बेटा 40 मिनिटाची स्किट आहे तू 70 मिनिट आणले कुठून? हे फालतू टाइमपास करून आला. हे एक कोण आहे? मिनिट. कोण आहे हा? 1 मिनिट मला फोन येतो. 1 मिनिट थांबा. अरे यार. अरे बापरे कोण येत आहे? फोन. आता कळेल फोन मधून कोण येत आहे. हॅलो. अरे कोण येत आहे? अरे तुमचं नशीब आणखीन एक गेस्ट येत आहेत. कोण कोण कोण? रोहित. क्या बात आहे यार. रोहित गुंजाळ का? माझे जीजेजी लागतात. कोणाची जी? तुम्ही सगळे नातेवाईक बोललोय का? बाबा, आता घरच्यांची नावं स्किट मध्ये घ्यायची ना सांगितलं ना. घरच्यांची नावं घेतो. रोहित शर्मा. येतात. हॅलो रोहित सर या. गजब. अरे 35 ला जोडी. 35 ला जोडी. 35 ला जोडी. आता घेऊन तर नंतर पैसे द्या. 35 ला द्या. अरे इकडे घ्या. खायचं असेल मस्त तर भाजी घ्या स्वस्त. अरे बायकोला सोडून सवाद घेणार का? आणि स्वस्त आहे म्हणून गावात खाणार का? तुम्ही गवत खातो वाईस. अरे वाघाचं पोट दुखलं तर तुम्ही गवत खातो वाईस. आणि तुम्ही भाजी घेणार का? ही पा जाफराबादी म्हैस. अरे मस्त माल आहे. मस्त ताजा माल आहे. एकदम ओरिजिनल. एकदम ऑर्गॅनिक. एकदम ओरिजिनल माल आहे. ओरिजिनल आहे. कोण बोलतोय बघा. तुझं काय वेगळं आहे? तू मला इथं म्हैस म्हणालीस. मी कोणाला काय बी म्हणू शकते. हा मी तुझ्या झिंजा चुपटीन. मी तुझ्या नरड्यात मुळा घाली. काय चाललंय तुमचं? तुमच्या आईच्या कोंबड्या उचलल्या तुमच्या. काय चाललंय का तुमचं? गाईवाणी बिमारी का तुम्ही भांडायला आलेत का इथं? काय चाललंय तुमचं? हा कुठला रोहित शर्मा? कोंबड्या उचकवल्या काही अरे ह्याच्या शिवाय ऐकून त्यांना शर्मा वाटते. कोण आहेत त्या? ती पलीकडची ती माठ. चेअर गन. आणि
आणि ही लाल माठ. अरे तुम्हाला बघून लोक बाटल्या फोडतील, चिअर्स कोण करणार आहे? भाज्या विकायला आलो आम्ही भाज्या. येस मी विचारतोय कशाला तुम्ही भाज्या कशाला अशा विकताय? आता एवढे मोठे मोठे लोक आलेत, कसं आहे ते झिरमिळ हलवण्यात काय पॉईंट आहे? त्यापेक्षा भाज्या तरी विकल्या होतील, तेवढाच आमचा माल खपन. हा एक मिनिट, चिअर लीडर ही माल असली पाहिजे, माल विकणारी नाही. माल म्हणजे म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगते, मी असं गल्लीतनं चालत असते ना की खूप तरुणांच्या विकेट जातात. विकेट नाही पाकिट जातात. एक नंबरची रापाडी आहे. हे चिअर लीडर्स मला नकोय. दिलीप हे घेऊन जा, हे चिअर्स नको आम्हाला. मला इथं कशाला बोलवले? सांगा म्हणताय ते. ए असू दे ठेवा त्यांना ठेवा तिथं. एक मिनिट. मला कशाला बोलवले? जायचंय मला. नाही रोहित सर, तुम्ही म्हणजे दौऱ्याला चाललाय का? नाही ती माझी गुरुवारच्या माळा सोडल्या, ती खालच्या माळात गेली ना, परत भांडणं होत्या. त्या बाळ्याचं मला भांडणं झालं ना, मागं बॅटरी डोकं फोडलो. म्हणून मला हिटमॅन म्हणतात. व्हॉइस प्लेड व्हेरी वेल, स्क्रिप्ट इज व्हेरी हार्ड. रोहित सर इकडे आलेले आहेत. रोहित सरांचं मी स्वागत करतो. त्यांना मी ओळख करून सर, हे आपले गावचे सरपंच आहेत. नमस्कार. त्यांची पोरगी आहे ही. हे माझी पोरगी आहे. क्रिकेटमध्ये जाम इंटरेस्ट माझ्या पोरीला. तिला ऍक्च्युली क्रिकेटमध्ये सर ते हे व्हायचं आहे, समालोचक. काय बोलताय तुम्ही? द राईट प्रोनाउन्सिएशन इज समालोचन. लोशन नसतं ते, समालोचन असतं. तेच म्हणजे अँकर मला माहिती होतं. तर ठीक आहे, सगळ्यात आधी मला जी अँकरिंगची संधी आज इथे मिळालेली आहे त्याचा मी आजपासून इथे शुभारंभ करणार आहे. तर आज या क्रिकेट सामन्यामध्ये मी तुमचं स्वागत करते. आणि आज या निमित्ताने की तुम्ही सगळेजण दिग्गज कलाकार इकडे आलेले आहात, क्रिकेटपटू, तर मी ह्या सगळ्यांचा जे इथे जमलेले आहेत त्यांचा मी घेणार आहे इंटरव्ह्यू. नका घेऊ का इंटरव्ह्यू. मी घेणार आहे? घेऊ दे त्याला काय होतंय. विचारू दे काय विचारायचंय ते. होऊ दे. इथंच दूध का दूध, आणि तुझी घागर नळाला लाव, पाणी गळायला लागलं. पाणी वाया नको जायला म्हणून म्हणलं पुढचं. काहीतरी उगाच क्रिकेट बिकेट मधलं विचारेल. कशाला उगाच नाही दादा पाठ करून आलाय, आपल्याला काय नाही. क्रिकेट मधलं येतं तुम्हाला? हा मग काय कुसर पुसर करताय तुम्ही? नाही म्हणलं ते दमून थकून आलेले, पहिलं उद्घाटन करून घेऊ ना आपण त्यांच्या असते. नको पहिलं मी आधी माझा इंटरव्ह्यू संपवते प्लीज. एक मिनिट. काय? मी सगळ्यांची ओळख करून दिली, माझी ओळख नाही करून दिली. तुम्हाला स्किट मध्ये एंट्री दिली ती खूप नाही का झाली? आता ओळखही करून हवी आहे तुम्हाला. हे बघ, तू गप्पा बसा, आधीच सांगते मी तुला, नाही तर मी सगळ्यांना सांगेन. काय? ही ना डास मारायच्या बॅटवर पापड भाजते. एक मिनिट, ठीक आहे, मग मी पण तुमच्या पद्धत सगळ्यांना सांगू शकते की सर, ह्या बाईनी दिवाळीमध्ये चकल्या समजून 4 भुईचक्र खाल्ली आणि 4 दिवस गोल गोल जमिनीवरती फिरत होती. मी गोल गोल फिरत होते ते भुईचक्रामुळे नाही, मग? मला जास्त झाली होती. ते चकल्या जास्त झाल्या होत्या, गॅस झाला होता पोटामध्ये, म्हणून मी फिरत होते. आणि हे बघ, या पुढे जर माझा अपमान केला तर मी इथून निघून जाईल. एक मिनिट रे यार, प्लीज. कुणीतरी अपमान करते, जाऊ दे भाई. जाऊ दे काय जाऊ दे, मी अंपायर आहे ना. अम्पायर कमी नाही, व्हॅम्पायर जास्त वाटत. व्हॅम्पायर. अंपायर म्हणजे वटवागुळ. मी वटवागुळ? मग हे काय आहेत? हा? कुठल्या अँगलने हा माही वाटतोय, हा विराट वाटतोय, हा तू तर गैवाने बिवाने बोलतो. हे सगळे डुप्लिकेट आहेत. नाही ओरिजिनल आहे, ओरिजिनल आहे. डुप्लिकेट आहे, सिद्ध करा ओरिजिनल आहे ते. मी काय म्हणते मी जी मुलाखत घेणार आहे त्याच्यामध्ये मी जे प्रश्न विचारीन त्याची उत्तरं जर ह्यांना आली तर ते खरे आहेत, नाही तर ते खोटे आहेत असं आपण ठरवून टाकू. नको कशाला नाही, नको म्हणजे मी घेणारच बरोबर आहे, माझ्या पोरीनं बरोबर आयडिया काढलेली आहे. चांगल्या प्रश्नाची उत्तर दिले तर आपण समजा हे खरे आहेत म्हणून. विचार मला, तू विचार. तुला येतोय ना? मला पेपर दाखव. ओके, चला. तर आजच्या या शुभप्रसंगी, शुभदिनी मी तुमचं पुन्हा एकदा सुस्वागतम करते आणि आजच्या या सोहळ्याला सुरुवात करते. सगळ्यात पहिला प्रश्न माहीला. माही, तुम्हाला मला सांगायचं आहे, यष्टीरक्षक कोणाला म्हणतात? कंडक्टरला. कोणाला?
कंडक्टर कसं काय? तो एसटीचं रक्षण करतो ना म्हणून त्याला ST. एक मिनिट यष्टीरक्षक म्हणजे विकेट कीपर तुम्ही आहात ना ते हा हा मी आहे ना ते हा. हा तर माही मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही विकेट कीपर का बनलात म्हणजे बॅट्समनच्या मागे तोच सगळ्यांना जास्त दिसतो म्हणून. आणि माझ्या घरचे पण म्हणले की तुला जर काय व्हायचं असेल तर याच्यासारखं हो, तू जास्त दिसशील. हा आणि कसं आहे बॅट्समनला पण टाइमपास पाहिजे असतो ना, बोलायला माणूस पाहिजे असतो. त्याचाही तेवढा वेळ निघून जातो. किती वेळ पिचवर बस 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 असू देत बॅट्समॅनला बोलायला माणूस पाहिजे. काय एनिवे विराट सर दुसरा प्रश्न मी तुमच्यासाठी विचारणार आहे. मला सांगा ज्या क्रिकेटपटूला बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग येतं म्हणजे सगळंच त्याला काय म्हणतात? हावराट हावराट माणूस. माणसानं आयुष्यात एक काहीतरी करावं ना. बॅटिंग पण करायची बॉलिंग पण करायची याला काय अर्थ आहे? सगळं नाही जमणार. एक काय पाहिजे ते घे बाबा. गप्प बसा त्याला ऑलराऊंडर असं म्हणतात. येत नाहीये बाप्पा यांना. म्हणा काही पण शेवटी हावरट तर हावरट. गप्प बसा तुम्ही. म्हणजे थांबा सर तुम्ही जरा. पुढचा प्रश्न आहे रोहित सर काय करताय? ऊस नंतर खावा. कोण हे ऊस बीस खाणारे आहे? ओके एनिवे सर तुम्ही सर तुमचा प्रश्न आहे त्रिफळा चित म्हणजे काय? ते रात्रीचं खाल्लं का चांगलं असते, पोट साफ होतं सकाळी. चांगलं असते. एवढी डबी ती 40 रुपयाला. तुम्हाला पाहिजे देतो मी. चूर्ण. तुमचा प्रश्न तुम्हाला माही सर. हाय घे तू. ओके रेडी या माही सर तुम्ही मला सांगा LBW म्हणजे काय? हा ते मला जाम आवडते. हा मग काय तो खाली होता ना त्याच्यात त्यामुळे मला तर जास्त बघायला आवडायचं. खाली LBW WWF ते वेगळं. WWF LBW मी आता लेग बिफोर विकेट काहीच तुम्हाला काय कळत नाही पायानं? आतापर्यंत मी LBW समजत होतो त्याला. नाही ते वेगळं असतं. तुम्ही पुढचं घ्या तुम्ही लय अवघड विचारता त्यांना. हा साधं सोपं विचारणं काहीतरी तुम्ही. विराट सर तुम्हाला पुढचा प्रश्न मी विचारते. मला तुम्ही सांगा लेग बायच्या वेळेला काय होतं? लेग बायच्या वेळेला काय होतं? बाप जाम रडतो. लेग जेव्हा आपल्याला बाय करून जाते ना बापाचं काहीच करा 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 कापतो. अरे एवढीची लेग आपण अशी कडेवर घेऊन फिरवलेली असते ती जाताना आपल्या डोळ्याच्या कडा वाल्या करून जाते. लेग बाय करत जाते आणि आपण विराट करा ना तुम्ही पेटी मासा ह्याच्यातच लय इंटरेस्ट आहे. लेग बाय नाही लेग बाय पायाला लागून बॉल जातो नाही त्याचे रन मिळतात. बसा. तेच म्हणजे पप्पा काहीच येत नाही पप्पा. लेगनं बाय करतात. नाही खरे येत ना रे. खरे एक मिनिट तुम्ही फायनल प्रश्न विचारता त्याच्यावर आपण ठरवून टाकू काय आहे हे सगळं. खरेच आहे तर. माही सर तुम्ही सर मला तुम्हाला विचारायचं आहे पिच कसं करतात? काय पिच कसं करतात? एखाद्या माणसाला मनासारखं झालं नाही का त्याला काय हे काय करताय तुम्ही पण? हे याला पिच करणं म्हणतात. याला पीच करणं म्हणतात. अरे पीच असं नाही करत. मग दंड भरावा लागेल ना तुगाच नसतं असं. यांना काहीच येत नाहीये. हे डुप्लिकेट आहेत यांना काहीच येत नाहीये. अरे काय आम्हाला डुप्लिकेट आणलं हे कसं काय काय? असं तुम्ही एवढे आम्हाला सांगितलं मॅच होणार आहे सामना होणार आहे आणि सगळे मोठे मोठे स्टार येणार आहेत आणि इथं डुप्लिकेट लोक तुम्ही घेऊन आला. ओरिजिनल शांत आहे. बेटा. ओरिजिनल तुम्ही फसवताय लोकांना. नाही हे डुप्लिकेट आहेत. नाही ऍक्च्युली हे ओरिजिनल पण आहे हे डुप्लिकेट पण आहे. म्हणजे आता कसं आहे बघा मी फ्रँकली सांगतो आम्ही हे लोक आणले. हा आता हे नसतील ओरिजिनल पण ह्यांना आणण्यामागचा माझा उद्देश चांगला होता. कसं? माझा उद्देश काय वाईट होता का? आता ही आपल्या गावातली पोरं त्यांना पण क्रिकेट खेळायचे त्यांना पुढे जाऊन काहीतरी व्हायचंय. त्यांच्या समोर आदर्श पाहिजे ना. त्यांच्या समोर आदर्श आपण कोण ठेवायची? पानपट्टीवाला का ती जोरात ट्रॅक्टर करत मोटरसायकल घेऊन जाते ती पोरं? त्यांच्या समोर चांगला आदर्श ठेवायला नको का आपण?
आता त्या पोरांना क्रिकेट खेळायचं, ते म्हणले आम्हाला धोनी दाखवा, आम्हाला विराट कोहली दाखवा. आपण कुठनं दाखवायचा? आपल्या गावात ते येतील का नाही आपल्याला माहित नाही. माझा उद्देश चांगला होता की बाबा ह्यांच्याकडे बघून का होईना त्यांना 2 चांगल्या गोष्टी खेळता याव्यात, प्रेरणा मिळावी. हे बघा, हे जरी डुप्लिकेट असले तरी ह्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला ओरिजिनल होता, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाला आल्यानंतर वाटलं आपला माही आला, प्रत्येकाला वाटलं आपला कोहली आला, प्रत्येकाला वाटलं आपला रोहित शर्मा आला. आणि तुम्ही लक्षात घ्या, अहो एखाद्या पोराच्या हातात बेंच तुटलेलं फळकूट जरी असलं आणि त्याला खेळता येत नसतं, त्याच्या समोर सचिन तेंडुलकरचा फोटो ठेवा, नाही 6 मारला तर मी नाव बदलतो. ती प्रेरणा असते त्या माणसाची. क्या बात, बरोबर आहे, करेक्ट आहे, नाही करेक्ट आहे. चुकलं असेल तर माफ करा, पण कसं आहे आता आम्ही आपलं थोडं अरे try नाही केलं. नाही शेट, असं काय माफीच नाही. हे तू जे केलं ते उत्तम केलं, आपल्या गावाच्या भल्यासाठी केलेलं आहे. हे बघा, माझं आता काय म्हणणं माहितीये काय, आता आपण जे उद्घाटन करायचे फक्त यांच्याच हस्ते करायचं बस. चला. पण त्याआधी मी केलेले पोहे खायचे. अरे वा वा वा. वा. बारकी पार्टी कधी करायची, सगळ्यांसाठी पोहे आणली. चला, आणा पोहे. पोहे खाऊ आपण. हे घ्या. हे घ्या. पोहे. वा वा. हातच. मी काय म्हणतो, कोचला काय नाही. पोहे नंतर खाऊ. ऐका, पहिलं ना चषक जो आहे आपला, चषक तिकडे दिसतोय माग, तसा सेम चषक ह्याच्यात आहे, त्याचं पहिलं आपण अनावरण करू, मग पोहे खा निवांत. चालेल चालेल. ठेवून दे, ठेवून दे. खाऊन घेतले असते. खाऊन घेतलं असेल तर लगेच होईल. आधी ते करून घेऊ सर. त्याच्यासाठी आलाय ते करा, आधी पोहे मिळतील. आहे तुमच्यासाठी ठेवलेले ते. ठेवून दे. अरे. हा नाही, आम्ही ठेवतो 2 मिनिटाचं काम आहे, हो, चला. मी धरतो. या 2 मिनिटं करा हे उद्घाटन. या. जा जाऊ उद्घाटन. हा, का नंतर या. अरे बापरे, केवढं ते पॅकिंग केलेलं आहे. हा थांबा, असं नाही काढायचं ते. 1 2 3 टाळ्या. चषक 2000. कडे ह्या कार्यक्रमात कढई काही होऊ शकते. हे काय आहे, नवीनच. अरे यार, चषक बघा तो कसा दिसतोय. ही काय कढई ठेवली तुम्ही? चषक कुठे? ही कढई इकडे. हा, मग मी पोहे कशात बनवली? काय काय करतात? अक्कल नाही, काय नाही, असं करतात का? ऐका ना, घ्या, तुम्ही पण ते घ्या. पाहिजे तर घरी घेऊन जावा, मी तुम्हाला वेगळे पाठवतो. जावा. जातो. स्वप्नील सरांना बोलव ना, ते पण किती वेळचे बसले. तुम्ही फक्त पोह्यावर या. जा. सर आपण मला एवढी संधी दिली. जावा, तुम्ही पण जावा. संधी पेमेंट पण आहे तुम्हाला. जावा. वा, वा, एकदा जोरदार टाळ्या. सगळ्यांसाठी झालं पाहिजे. वा. तर ही एक आम्ही गंमत केली खरं तर, आणि तुम्ही सगळे आज आलात त्यामुळे तो उद्देश सफल झाला. मला वाटतं की ही गंमत नेहमी आम्ही सर्वसामान्य माणसांना हसवत असतो, पण आज क्रिकेटर समोर होते, त्यांना आम्ही हसवण्याचा प्रयत्न केला. समीर सर, कसं वाटलं तुम्हाला? अप्रतिम. ही म्हणजे जी कल्पना होती ती खरोखर म्हणजे कौतुकास्पद होती, आणि असेच शो पुढे होत राहावे. वा 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 वा. सर, तुम्हाला कसं वाटलं? 40 मिनिटं नुसतं पोट धरून हसत होतो बस. पण अप्रतिम. आम्ही यायच्या अगोदर फॅन होतोच तुमच्या शोचे, आता अजून झालो. वा 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 वा. आणि एक जोक तुमच्यावर पण आला सर. मला बरं वाटलं पण कारण मी भाऊ कदमचा मोठा फॅन आहे. एवढे वेळ त्यांना बघितलंय, आणि ज्या प्रकारे तुम्ही प्रेझेंट करता अप्रतिम. 40 मिनिटं पोट धरून हसलो, माझे गाल अक्षरशः दुखतायत आता. आणि असेच तुम्ही समृद्ध व्हा आणि 1000 एपिसोड कंप्लीट करा, आणि हजारो एपिसोड कंप्लीट. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि आज सर आपल्याकडे आलेले आहेत, पण यांचे अनेक मित्र आहेत क्रिकेटमधले ज्यांनी आज त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. आमच्याकडे त्यांचे काही व्हिडिओज आलेले आहेत, ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर काय, आमच्या या सगळ्या कलाकारांना तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. मी सगळ्यांना मंचावरती आमंत्रित करतो. या.
खरं तर. आणि या सगळ्यांना असं समोर बघताना म्हणजे प्रत्यक्षात बघताना खरं तर आज आम्हाला खूप मजा येते आणि आम्ही सगळ्यांना प्रचंड हसवण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा दिवस वेगळाच आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे एकदा आपण सगळ्यांना जोरदार टाळ्याने शुभेच्छा देऊयात, त्यांचे आभार मानूयात की ते इथे आले. आणि या सगळ्यांचे अनेक मित्र आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी काही व्हिडिओज पाठवले, ते आता आपण. रमेश बद्दल सांगायचं तर मी भरपूर क्रिकेट खेळलो, त्याच्याबरोबर शाळेत खेळलो, शाळेत असताना खेळलो, मुंबईसाठी मग इंडियासाठी आणि भरपूर एन्जॉय केलंय. आमची टीम तशी होती. रमेश बरोबर भरपूर टाइम स्पेंड केला, एन्जॉय केला. एक इन्सिडेंट जो मला लक्षात येतो तो एक मुंबई खेळत होते पंजाब अगेन्स्ट आणि भरपूर विकेट्स आमच्या पडल्या आणि आम्ही चेस करत होतो स्कोर रणजी ट्रॉफीमध्ये. आणि रमेश इंजर्ड झाला सुरुवातीलाच इनिंग्सच्या. इंजर्ड झाला ते ठीक आहे. एक फनी गोष्ट ही होती की एकच बॅट्समन मी बघितला माझ्या आयुष्यात ज्याला साईड स्ट्रेन झाला किंवा इंटरकॉस्टल इंजरी झाली बॅटिंग करताना. बॉलर्सना नेहमी इंजरी होते म्हणून आम्ही सगळे असत होतो. तो पेनमध्ये होता त्यामुळे तो एवढं एन्जॉय करत नव्हता. फक्त एवढंच होतं की मॅच जेव्हा संपली तेव्हा त्यांनी 100 करून आम्हाला ती मॅच जिंकून दिली. वा 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 वा, थँक्यू सर. पुढचा व्हिडिओ पाहूया. नमस्कार, मी आदित्य तरे. तुषारबद्दल असे बरेचसे किस्से आहेत आमच्या टीममध्ये, ग्राउंडवर किंवा ग्राउंडच्या व्यतिरिक्त सुद्धा, पण ते नॅशनल टेलिव्हिजनवर सांगता येणार नाही. पण एक छोटीशी गोष्ट झालेली लॉकडाऊनच्या वेळेस. आमच्या मुंबई रणजी टीमचे मॅथ्सवर आहेत सुनील राजगुरू, त्यांना आम्ही प्रेमाने काका म्हणतो. तर त्यांनी एक इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला आणि मला फोनसुद्धा केला, व्हिडिओ पाठवला मला बर्थडे विश करायसाठी. मी म्हणाला काका थँक्यू, पण तुम्ही थोडा एक 6 महिने लवकर विश करतायत मला. तर नंतर कळलं की काकांना तुषार म्हणालेला की आज माझा वाढदिवस आहे, म्हणजे तेव्हा मेमध्ये. ॲक्च्युली माझा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये. तर सांगायचं तात्पर्य हे की तुषार फक्त एक अप्रतिम फास्ट बॉलर नाही तर एक मोठा प्रँकस्टर पण आहे. वा 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 वा. नमस्कार, माझं नाव प्रसाद पवार. माझी आणि तुषारची ओळख ही आम्ही 13 वर्षाचे होतो तेव्हापासूनची आहे आणि आम्ही एकत्रच मुंबईला खेळत आलो आहे आत्तापर्यंत. तर एक मजेदार किस्सा मला आठवतो, आय एम शुअर तुषारला पण तो किस्सा लक्षात असेल, की आम्ही 15 वर्षाचेच होतो आणि आम्ही एक कॅम्प अटेंड करत होतो ज्यासाठी आम्ही एका 5 स्टार हॉटेलमध्ये राहत होतो. तर आमचा जो डिनर असायचा रोजचा, आम्ही तो हॉटेलमध्येच करायचो आणि बिल फक्त साईन करून पाठवून द्यायचो. तर एक 2 आठवड्यानंतर आमचा मॅनेजर आमच्याकडे आला आणि बोलला की हा जो डिनर वगैरेचा एक्सपेन्स आहे हा तुमचाच आहे आणि तुम्हालाच ते भरायचे. आणि हे ऐकून माझी आणि तुषारची जी हवा टाईट झाली ते सांगू नाही शकत, कारण आम्ही दोघेही खाण्याचे शौकीन आणि आम्ही आमचा फुल कोर्स मील करायचो, एक सूपपासून ते डेझर्टपर्यंत. आणि जेव्हा कळलं आम्हाला की आम्हालाच ते बिल भरायचं आहे तर त्याच्या नेक्स्ट डेपासूनच आम्ही बाजूच्याच एका हॉटेलमध्ये डिनर करायला. मला वाटलं हे फक्त आमच्या बरोबर. हॅलो, मी ऑलवेज प्रिफर केला रमेश बरोबर खेळताना. आय ऑलवेज लाईक टू बी इन हिज टीम बिकॉज जेव्हा मी त्याच्या अगेन्स्ट खेळलोय तर त्यांनी मला खूप वेळ आउट घेतलाय. तर मला ऑलवेज आय रिअली एन्जॉयड प्लेईंग विथ हिम. एक गोष्ट म्हणजे रमेशची की त्याची बॉलिंग तर खूप चांगली होतीच आणि तो खूप चांगला टाकायचा, पण जेव्हा तो त्याचे ते ग्लासेस घालायचा आणि खूप कलरफुल ग्लासेस घालायचा तर ही यूज टू लुक इवन मोर थ्रेटनिंग. was always fun to watch Ramesh and play with him and play against him. Ramesh म्हणजे I would say that he was a very very tough competitor. जेव्हा पण तुम्ही त्याला बॉल दिला मॅचमध्ये या गेममध्ये, he wanted to compete, he wanted to do well. Someone की तुम्ही ऑलवेज रिलाय करू शकता रमेशवर. All the best and hope you're having a fun time. मी स्मृती मांदना आणि रमेश सर आमच्यासोबत ॲज अ कोच 2018 मध्ये होते आणि 2018-2019 आणि आय थिंक त्यांच्यासोबत त्यांच्या अंडर खेळणं एक खूप चांगलं एक्सपिरियन्स होतं.
कारण ते जेव्हा आमच्यासोबत होते सगळ्यात जास्त बेनिफिट झालं ते आमच्या स्पिनर्सला, कारण ते स्वतः एक खूप चांगले स्पिनर होते तर त्यांनी सगळ्या स्पिनर्सला खूप चांगलं ट्रेनिंग दिली आणि या ऑल द बेस्ट रमेश सर. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. पण सगळ्या गप्पांमध्ये ना एक प्रश्न माझ्याकडून राहून गेलाय, तो मला खरं तर विचारायचा आहे. कारण आपल्याकडे ना सगळ्यात जास्त म्हणजे मॅच तर प्रत्येक मॅच बघितलीच जाते, पण भारत पाकिस्तान मॅच बघितल्यानंतर शुकशुकाट असतो बाहेर. त्याचं प्रेशर ऑडियन्सला जेवढं असतं मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त तुम्हा लोकांना असेल आणि त्यातले बरेचसे किस्से पण असतील. तर मला असं मागाशी निलेश सरांकडे काहीतरी किस्सा आहे असं कळलं. माझी सेकंड सिरीज होती श्रीलंकेनंतर, तर टॉरंटोला आम्ही गेलो होतो पाकिस्तान अगेन्स्ट. इंडिया पाकिस्तान म्हटलं की सॉलिड टशनच असते. आपण 4-1 जिंकलो होतो. सचिन तेंडुलकर आपला कॅप्टन होता. जेव्हा जिंकलो तिकडनं इंडियन टीम डायरेक्ट पाकिस्तानला जायचा ओरिजिनल प्लॅन होता. मध्ये 7 दिवस होते. पाकिस्तानला जाऊन काय करणार हा विचार आला होता, म्हणून मग प्लॅन चेंज झाला. आम्ही 4 ते 5 दिवस इंडियात आलो. आम्ही दिल्लीत लँड केलं. लँड झाल्या ब्रिलियंट एक्सपिरियन्स. त्यावेळेस मोबाईलचे दिवस नव्हते, जस्ट नुकताच मोबाईल आला होता. दिल्लीत लँड झालो. 20-1 हजार लोक रिसीव्ह करायला आले होते. मला वाटलं अरे वा, इंडिया खेळणं म्हणजे सॉलिड आहे, एकदम ब्रिलियंट एक्सपिरियन्स. लँड झालो, कम्प्लीट रॉयल ट्रीटमेंट देत होते. 1 आठवड्यानंतर आम्ही पाकिस्तानला गेलो. 2-1 हारलो. परत दिल्लीत लँड झालो. ऑफिसर म्हणतात जरा बॅग उघडा, ऑफिशियल्स म्हणतात जरा लाईनीत या. आणि त्यातलाच एक किस्सा, पाकिस्तानमध्ये आम्ही कराचीला मॅच जिंकलो. जनरली मॅच जिंकल्यानंतर सेलिब्रेशन असतं, पण ती मॅच जिंकलो आम्ही आणि जिंकल्यानंतर सगळे बसच्या मध्ये बरोबर बसले होते, गपचूप बसले होते. कारण 5 ते 7 हजार लोक बसच्या आजूबाजूला होते आणि म्हणत होते ये हिंदुस्तानी कैसे जीत सकते पाकिस्तान में आके पाकिस्तान के खिलाफ. म्हणजे प्रेशर वेगळ्या लेवलला असतं. ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. बाप रे बाप रे बाप. जसं आता हा सांगत होता तसं पाकिस्तानी लोकांना इंडियन क्रिकेटर्सबद्दल प्रचंड प्रेम आहे. म्हणजे पाकिस्तानला मी 3-4 वेळा गेलो असेल तर एक तिकडचा एक पठाण मुलगा होता आणि तो सचिनचा वेडा होता. त्याला 1 दिवसाचं मूल होतं, त्याला सोडून तो सचिनला मी त्याची भेट घालून देईन म्हणून तो माझ्याकडे आला. पण सचिन एवढा चांगला आहे, मी त्याला खालून फोन केला तर तो म्हणाला की मी आता जाणार आहे परत, तर जाताना मी त्याला पुन्हा भेटतो. मग तो परत खाली आला. मग सचिन बरोबर फोटो काढले त्यांनी. राहुल द्रविड आला आणि फोटो काढले. आणि इतक्यात पाकिस्तानची टीम पण येत होती. तर मी त्याला विचारलं की पाकिस्तानी लोकांबरोबर फोटो काढणारच कोण, इनकेसात कोण फोटो निघाले म्हणाला. त्यांना जेवढं इंडियन लोकांबद्दल आणि तेंडुलकर आणि या सगळ्या द्रविड बिडबद्दल प्रेम असतं ना, ते अफलातून प्रेम असतं. आणि समीर दिघेनी आपल्याला एक मॅच इंग्लंडमध्ये जिंकून दिली होती आणि त्या दिवशी समीर हिरो झाला होता. आणि कुठे एक्झॅक्टली लंडनला होती. समीरच जास्त चांगला तिने सांगू शकेल. हा किस्सा खूप चांगला आहे. आम्ही म्हणजे IPL नसल्यामुळे आम्ही लीग खेळायला जायचो. त्यांनी काहीतरी 150-155 केला तेव्हा आपण एक सिरियस नव्हतो. पण जेव्हा आम्ही बॅटिंगला गेलो तेव्हा बाउन्सर आणि बीमरचं हे सुरू झालं आणि ती मॅच मी काहीतरी 50 का 55 केलेले वगैरे आणि आपण जिंकत होतो. 1 का 2 रन्स पाहिजेत आणि नंतर सगळं झालं, म्हणजे आपले झेंडे वगैरे हे झालं वगैरे सगळं. पण गंमत अशी की रशीद पटेल हा बॅटिंगला आला आणि रशीद पटेल तिथे वसीम वगैरे सगळे बाउन्सर टाकतात आणि मी खेळतोय, रन्स करतोय बाउंड्रीज मध्ये. तर रशीद म्हणाला समीर कुछ भी करना खाना मगर देना. तर जोकिंगली मी त्याला म्हटलं तू खा मैं देता हूं. आणि ती मॅच आपण जिंकलो. वा 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 वा. तर मंडळी खूप छान वाटते की आजच्या या भागामध्ये डॉक्टर माझी एक विनंती आहे. काय आता दिवाळी वगैरे झाली, आता सुट्टी बिट्टी काय नाही मिळणार. नाही सुट्टी नकोच आहे मला. गरज पडल्यास ना मी दिवस रात्र काम करायला तयार आहे. पण माझी एक विनंती आहे. काय? म्हणजे आपल्या एखाद्या स्किटमध्ये ना ते रोमॅन्टिक हिरो आहेत ना स्वप्नील जोशी, त्यांच्यासारखा रोल साकारण्याची मला संधी द्या ना. म्हणजे माझ्या बायकोची तशी इच्छा आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वप्नील जोशींसारखा रोमॅन्टिक रोल साकारायचा आहे. हा. आणि तो अशा पांढऱ्या केसात. तुम्हाला काय वाटतं तुमचे रोमॅन्टिक दिवस परत आलेत? मला वाटलंच होतं तुम्ही हा पंच माराल म्हणून. सगळे पुरुष सारखेच. गप्पा बसा. नेक्स्ट किट मध्ये मी आहे ना रोमॅन्टिक हिरो. रोमॅन्टिक हिरो तर माहित नाही आहात तुम्ही.
अहो असं काय करताय? नाही नाही रोमॅन्टिक हिरो होणार तुम्ही. मस्त. थँक्यू. काय तो आनंद. वा वा मंडळी, खूप मजा येते की कालच्या आणि आजच्या भागामध्ये आपले हे लाडके क्रिकेटर्स या मंचावरती आलेले आहेत. आणि मी जसं की सांगतोय, आपलं हे फार्म हाऊस सगळ्यांनाच आवडतं आणि त्यासाठीच हे बांधलेलं आहे की तुमचा मुक्काम व्हावा, सगळ्यांची सोय व्हावी. तर मुक्काम झालाच पाहिजे. आपण भेटूयात याच पाहुण्यांच्या बरोबरीनं उद्याच्या भागात, याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.